मोखाडा तालुक्यातील बोवाडी इथं आयोजित कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांच्या 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। आर्थिक अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये अत्यंत क्रांतिकारी निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आहे। याची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून या ठिकाणी मी सांगतो। मित्रांनो, ज्यावेळी 2024 ला या विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू। आणि मित्रांनो, गेल्या 6 तारखेला जो आदरणीय मुख्यमंत्र्याने अर्थसंकल्प मांडला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक कर्ज हे 2 लाखापर्यंत या ठिकाणी माफ केलेलं आहे। आणि म्हणून जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं धन्यवाद द्यावे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी कोणी लोन जे भरलं असेल, ज्यांनी लोन भरलं असेल त्या लोकांना 50,000पर्यंत बोनस दिला जाईल अशा प्रकारची घोषणा त्या सभागृहामध्ये त्यांनी केली। त्याचप्रमाणे एक अत्यंत महत्त्वाचं विधेयक परवा पास झालं आणि ते धार्मिक विधेयक। आपल्या आदिवासी समाजामध्ये, दलित समाजामध्ये किंवा ओबीसी समाजामध्ये परकीय शक्ती येतात। आपण गोरगरीब आपल्या अडचणी समजून घेऊन आपल्याला त्या ठिकाणी फसवून आपल्या समाजामध्ये घुसून त्या ठिकाणी धर्मांतर करायचा प्रयत्न करतात। आणि हे होऊ नये। जो परमेश्वराने ज्या धर्मामध्ये जन्माला घातले तो त्याचा हक्काचा धर्म आहे आणि तो त्याच राहील। आणि त्याच्यामध्ये जर कोणी या ठिकाणी हे केलं तर यापुढे 10 वर्षाची सजा त्या माणसाला होईल। कुठल्याही प्रकारचे सरकारी योजना मिळणार नाही आणि म्हणून आता कुठल्याही प्रकारचा धर्मांतर होणार नाही अशा प्रकारचा विधेयक, अशा प्रकारचा कायदा हा अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी संमत झालेला आहे। या घोषणेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात आशेचं वातावरण निर्माण झालंय। भोवाडी इथं पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनानंतर बोलताना आमदार भोये यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं। शेतीसमोरील आर्थिक अडचणी, नैसर्गिक संकटे आणि वाढतं कर्जबाजारीपणा लक्षात घेऊन शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आमदार भोये यांच्या वक्तव्यामुळे मोखाडा तालुक्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते। विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत आता सर्वांचं लक्ष लागलंय। या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, कुस्तीप्रेमी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुस्ती स्पर्धेच्या उत्साहात आमदारांनी केलेल्या या घोषणाचीच परिसरात जोरदार चर्चा रंगली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।